भारतापासून किती जरी लांब राहिलं तरी गणपती उत्सव म्हणल्यानंतर मनामध्ये वेगळाच उत्साह येतो। आज मी मँचेस्टरमध्ये आहे। गणपती उत्सवाची खूप आठवण येते पुण्या मुंबईच्या, परंतु इथं मँचेस्टरमध्ये उत्साह कमी आहे असं तुम्ही समजत असलात तर तुम्ही चुकताय। मँचेस्टरमधले हे आहे गीता भवन, म्हणायला गेलं तर हे मंदिर आहे आणि इथे आज जोरदार मराठी लोक जमून छानपैकी गणेश उत्सव साजरा करतोयत असं कळलंय। बघूयात आत सीन काय आहे तो। किती लोक जमले फक्त बघा। कोणाला वाटते लग्नच आहे की काय, पण तसं नाही आहे। आज इथे गणेश उत्सव जोरात साजरा केला जातो। या मंदिरामध्ये ज्याचं नाव आहे गीता भवन, गणपती बाप्पांची मस्त आराधना केलेली आहे, मूर्ती छानपैकी बसवलेली आहे। आत्ता पूजा पूर्ण झालेली आहे आणि आता भारतात होतात तसेच विविध गुणदर्शनाचे कार्यक्रमसुद्धा होणार आहे। महत्त्वाची गोष्ट ही आहे की याची थीम बॉलिवूड वगैरे नसून गणपतीची आहे, त्यामुळे मलाही जरा उत्सुकता वाटू लागली आहे की आता हे करणार तरी काय। वातावरण खरंच छान आहे। Blessed to be here at the temple after the absolutely hard pandemic that we have all been through, I'm sure. The next act is a Bharatanatyam performance depicting this story of the race between Ganesh and Kartikeya. For this wonderful performance, I would like to welcome on stage Nupur Dev. गणपती आणि कार्तिकेय या दोघांमध्ये एक कॉम्पिटिशन झालं। ही कॉम्पिटिशन दिली आहे नारद मुनींनी आणि त्यांनी सांगितलंय की या अख्ख्या जगाला जो पहिली प्रदक्षिणा घालून येईल तर हे जे फळ आहे हे त्यालाच मिळेल। सो आता आपण बघूया की हे फळ कोणाला मिळतंय, गणपतीला मिळतंय की कार्तिकेयला मिळतंय।
मँचेस्टरमध्ये येऊन गणपती उत्सव साजरा करायला मिळाला आहे. वेगवेगळ्या परफॉर्मन्स बघायला मिळाले की ज्याच्यात शास्त्रीय नृत्यसुद्धा होतं, गाणं होतं आणि हे सगळ्या स्थानिक लोकांनी हे बसवलेलं होतं. त्यामुळे गणपती उत्सव 7 समुद्रापार येऊनही साजरा करता आला आहे. गणपती बाप्पा मोरया.